नमस्कार. तर आज मी आले होते तुंग येथे मारुती मंदिरला. जाताना ही शाळा सुटलेली आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. ही सगळी पोरं थांबलेली आहेत. हे बघा, ही एवढी पोरं. आणि ह्यांनी सांगितले बरं का की 90sच्या आठवणी हे बघतायत का? ह्या मुलीनं सांगितलं की काय बघतेस तू? 90च्या आठवणी बघ. तू 90च्या आठवणीमध्ये तुला काय आवडलं? मला व्हिडिओ छान करता. काय बोलायचंय? आम्ही दोघी खूप 9वीच्या आठवणीचे व्हिडिओ मोबाईल कुणाचा घेताय? पप्पा. पप्पांचा मोबाईल घेताय. मग पप्पा ओरडत नाहीत का मोबाईल घेताना? ओरडतात ना थोडं. बरं ठीक आहे. मग 90च्या आठवणी ज्यावेळेला मी इजाला समजवते ते लक्षात ठेवताय? हो. काय आवडते त्याच्यामध्ये? तुम्ही इजाला आणि संगीला नीट समजावून सांगतात ते. अच्छा, मग मी मारते पण कधी कधी. हो. मग एकदा आम्ही एक व्हिडिओ बघितलेला, इजा सर्व पोरांना घरात घेऊन खेळत बसला होता. हा, आणि तुम्ही त्याला मारलेला. का मारलेलं? कारण की ते घरात घेऊन देत नाही. घरात घेऊन, आई घरात नसताना त्यांनी मुलांना घेतलेलं, दंगा करत होते. आई वडील कामावर गेलेले असतात. ठीक आहे, मग त्यातनं काय शिकलीस? मग त्यातलं तुम्ही जे त्यांना समजावता ते शिकले. 90sच्या आठवणीचे व्हिडिओ कोण बघते? हात वर करायचं फक्त. हे बघा, हे बघा, इथं बघा. ही मुलं आपले व्हिडिओ बघतात. सांगायचं तात्पर्य काय आहे, आता आपण सगळेजण मोबाईल जास्तीत जास्त वापरत असतोय आणि हे मोबाईलमध्ये आपण जे दाखवतोय ती ही सगळी मुलं, ही आता थोडी आहेत पण सगळी मुलं हे व्हिडिओ बघतात, तसं वागायचा प्रयत्न करतात. तर ही जी मुलं आहेत, आपण जे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तशीच ही वागणार आहेत. त्यामुळं आपण व्हिडिओमध्ये जे दाखवतोय ना, त्यावेळेला इन्फ्लुएन्सर लोकांनी, क्रिएटर लोकांनी विचार करून व्हिडिओ बनवा. ही मुलं बिघडतील किंवा हे काहीतरी चुकीचं वागतील असं काहीही करू नका. ज्या बायका घाणेरडे व्हिडिओज बनवतात, ह्या मुलांनी त्यातनं काय शिकायचं? मी काय म्हणते, तुम्हाला फेमस नाही झाला तरी चालेल, 4 पैसे कमी मिळू देत, पण ही पिढी बिघडवू नका. काय म्हणतात, व्हिडिओ आवडतात ना? बरं, सगळ्यांनी असेच व्हिडिओ बघायचं. त्यातनं ज्या गोष्टी शिकवल्या जातात, ज्या दाखवल्या जातात, जे मी इजाला समजवत असते ते बऱ्यापैकी तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करायचं. मग आई वडिलांच्या बाबतीत असू दे किंवा बाहेर कुठेही वागताना असेल, आई वडिलांची परिस्थिती असेल, त्यांनी काय तुम्हाला सांगत असतील, जर तुमचं कुणी काय गोड कौतुक करत असेल तर ते तात्पुरतं असतंय, हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्या आई वडिलांना कधीच दुखवायचं नाही, आई वडिलांपासून कधीच काय लपवायचं नाही. बरं, चला बाय. ही शाळा जिल्हा परिषद शाळा आणि हे मुलांना चला बाय बाय बाय.